WHO कडून इबोला जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक पाहायला मिळतोय। काँगो, युगांडा, दक्षिण सुदानमध्ये प्रवास टाळण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत। तर कोरोनापेक्षाही भयंकर असलेला हा इबोला जगाची चिंता वाढवणारा आजार बनलेला आहे। WHO कडून इबोलाला जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक झालेला आहे। काँगो, युगांडा, दक्षिण सुदानमध्ये प्रवास टाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत। दरम्यान इबोलाची लक्षणं काय आहेत आणि काय काळजी घेणं अपेक्षित आहे पाहूया। अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे। इबोला हेमोरेजिक फीवर याला म्हटलं जातं। इबोलामुळे अंतर्गत आणि बाह्य रक्तवाहिन्यांचे नुकसान होतं। मृत्यूचे प्रमाण सुमारे 50% आहे। तर इबोला कशामुळे होतो? काळवीट, फळं खाणारी वटवाघुळं, वानर किंवा माकडांमुळे ही इबोला होतो। आजार हवेतून पसरत नाही। बाधित व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शरीरातील रक्त, थुंकी, लाळ, घाम या सगळ्यामुळे होऊ शकतो। लक्षणं काय आहेत? थंडी, ताप जाणवतो, खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, भूक लागत नाही, स्नायूंमध्ये वेदना होतात।